नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आषाढ महिन्यातल्या शेवटच्या शुक्रवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी कशा आज सगळे, आय होप सगळे एकदम मस्त मजेत असाल. तर मंडळी बघा, आज आज आपल्याला जायचं आहे आषाढ महिन्यातले देव करायला बनाळीला. तर गाईज दूधवाले काका आत्ता आलेत बघा. चला दूध घेऊया अगोदर आपण, मग बोलते तुमच्यासोबत. किती वाजले? टाइम होय. तर गाईज बघा, इकडं आपल्याला नैवेद्याला आता भात शिजलेला आहे बघा. इकडे आता आपण नैवेद्य घेऊन जायचं आहे बघा थोड्या वेळातच. आणि गाईज बघा, इकडं आज कोमलनं बघा, मी काल तिला कोथिंबीर दिले होते, तर आज बघा तिनं इकडं मस्त असं छोलेची भाजी बनवून दिल्या. आणि इकडं बघा छान अशी आपण देवपूजा पण करून घेतलेली आहे. आणि इकडं बघा, अहो आमचे नारळ सोडायला लागलेत. नारळ पण खूप लागतात, कमीत कमी 7, 8, 10 नारळ तर लागते सगळे देव करायचे म्हटल्यावर. तर मंडळी आता मस्तपैकी साडी वगैरे नेसून आवरले बघा. आता जायचं बनायला आपल्याला. आणि तुम्हाला माझं साडीमधलं लुक दाखवते, थांबा. तर चला तुम्हाला मी नैवेद्य काय काय घेतले दाखवते. तर इकडे बघा, या मोठ्या डब्यात मी भात घेतलाय, भरपूर घेतलाय, का तर आपलं देव पण जास्त असल्यामुळे मी कमी पडू नये म्हणून याच्यामध्ये भात घेतलाय. आणि इकडे बघा, एका डब्यात मी दही घेतले. प्रत्येक देवाला थोडं थोडं आपण स्पूनने लावू शकतोय. इकडे बघा, एकच प्लेट घेतले, याच्यामध्ये आपण प्रत्येक देवाला नैवेद्य दाखवायचं. आणि हे 1 स्पून भाताला 1 स्पून दहीला इकडे उदकडेवर घेतले. चला आता लवकर जायचं म्हणत बघा 12 वाजलेत, यायला आपल्याला 4-5 वाजतील बघा. आता चला आता आपण निघूया बनायला सगळे देवदर्शनाला. येणार काय? चल बाय. तर काहीच निघाले बघा आता बनायला आम्ही. आणि सगळ्यात अगोदर बघा, आता आम्ही जाणार आहे बनशंकरी मंदिरात बनात. तर मंडळी आता आपण पोचलोय बघा बनात, बनशंकरीच्या मंदिरात पोचलोय बघा. आता मंडळी मी बघा बनशंकरी मंदिराच्या बघा परिसरातील सर्व देवांना कळशीने पाणी अर्पण करायला लागले. आणि आमच्या बनाळीत बघा या विधीला फड शिंपडणे असं म्हणतात. परंपरेनुसार बघा, देवीच्या दर्शनाआधी 5 कळशी फड शिंपडायचं असते आणि त्यानंतरच देवीच्या दर्शनाला जायचं असते. काही जण 2 कळशी फड शिंपडतात, तर काही जण 5 कळशी फड शिंपडतात. पण तसं नियमाप्रमाणे बघा 5 कळशी फड शिंपडायचं आपल्याकडे परंपरा आहे. हा विधी खास करून बघा आपल्या मंगळवारी आणि शुक्रवारी या दिवशी मोठ्या श्रद्धेने बघा इकडे भक्तजन केले जातात. तर मंडळी, तुम्हाला या फड शिंपडणे परंपरेबद्दल आणखी काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकताय. थोडा प्या प्या तुम्ही प्या. तर मंडळी, आता फड शिंपडण्याच्या विधीनंतर आपण आलोय आई बनशंकरीच्या गाभाऱ्यात. आज बघा आईचं रूप खूपच सुंदर दिसत आहे. आईला हिरवीगार साडी नेसवली आहे आणि विविध रंगांच्या बघा फुलांच्या मोठमोठ्या माळांनी अतिशय सुंदर सजावट केलेली आहे बघा आज. आणि फुलांच्या या अलंकारामुळे आईचं रूप आणखीनच खुलून दिसत आहे बघा आज. असं प्रसन्न आणि मनाला समाधान देणारं दर्शन घेतलं की खरंच अगदी मन भरून येतं बघा. तुम्हालाही आई बनशंकरीच्या या सुंदर रूपाचं दर्शन आवडलं असेल तर एक लाईक आईसाठी करा. तर मैत्रिणींनो बघा, आता बनात आपण नैवेद्य दाखवलं शेकाबाईला.
आणि शेकाबाईचं दर्शन पण घेतलं. आता आपल्याला जायचं आहे बघा, इकडं बघा मंदिर आहे आणि मंदिराच्या बघा बरोबर इकडं डाव्या साईडला डोंगरावरती खंडोबाचं देवस्थान आहे छोटंसं. तर आपल्याला जायचं तिकडं. चला जाऊया आपण तिकडं आता. आणि हे बघा आमच्या बनातलं दृश्य किती छान वाटते बघा गाईज लोकेशन. चला आता आपण जाऊया खंडोबाच्या दर्शनाला. इकडे बघा गाईज हे कुंड आहे ना, अगोदर ज्या वेळेस ती विहीर नव्हती ना त्यावेळेस बघा इथं म्हणजे ह्या कुंडातून पाणी घेऊन जात होते देवीच्या पूजेला. आता पाणी नाही, थोडंसंच पाणी आहे बघा. आणि हे बघा लिंगाकारमध्ये, लिंगाच्या आकारमध्ये हे कुंड बांधलंय. बघू शकता इकडं इकडून वर गेलं की आपल्याला खंडोबाच्या दर्शनाला जायचंय. छान आहे ते वातावरण, शूट गेला पाहिजे जाईल. तर गाईज हे बघा तुम्ही, वाटतंय की ना आपल्याला माथेरानला आल्यासारखं. कुठलं नाही कुठलं, बनाळी इथलं आहे लोकेशन. तर आता आपण आलोय बघा इकडं जवळ. इथं डोंगराच्या थापाडीला का नाही खंडोबाचं मंदिर म्हणजे असं गुहेसारखं आहे. आणि तिथं खंडोबाला पूजलं जाते बघा. हे बघा तिथं वर दिसते का तुम्हाला? इथं दिसतंय ना, हे देऊळ आहे बघा खंडोबाचं. त्याला आपण जाऊया खंडोबाला. पूर्ण नैवेद्य काढल्यानंतर मगच हे तुम्ही म्हणल्यावर नाही अजून डबा पाहिजे. नैवेद्य दाखवलेलं सगळं तर गाईज इकडे बसले बघा खंडेरायापाशी खोबरं खात. तर गाईज माझ्या मागचा व्ह्यूज बघा. तर गाईज बघा खालून इकडे डोंगराच्या निम्म्यापर्यंतच खंडेरायाचं मंदिर बांधलं इथं छोटंसं. अजून डोंगराचं थापाड अजून वर आहे बघा. चला आता आपण वर जाऊया आणि इथलं सगळं दृश्य तुम्हाला दाखवते. चला चला वर जाऊया आपण. इकडे यायला पाहिजे गाईज, वातावरण पण छान आहे. मस्त असं जेवण वगैरे बांधून घेऊन यायला पाहिजे बघा. हे बघा गाईज आता आपण पोहोचलो ह्या डोंगराच्या वर इथं टोकाला. म्हणजे किती उंच आहे डोंगर तुम्हाला दिसतंय. हो बघा आता आपण आलोय पूर्ण डोंगराच्या सपाट भागावर. आमच्या यांनी खालीच बसलो. आणि हे जे सगळं पुढचं हे दिसते ना जंगलासारखं, हे सगळं बनशंकर देवस्थानाचं. हे पूर्ण एखादं जंगल असण्यासारखं आहे. म्हणजे जंगल म्हणजे बन. छान वातावरण झाले, मस्त वाटायला. चला इथून काय पाय हलत नाही आपलं अजून. आपलं फक्त आता बनशंकरी आणि परत खंडोरे या दोन देव झालेत. शंकर देवस्थानाच्या उजव्या साईडला वीरभद्राचं पण देवस्थान आहे आणि मागच्या साईडला दत्तगुरूंचं देवस्थान आहे. अजून त्या दोन देवांना जायचंय. नंतर मग मळ्यातले देव वगैरे करायचे. चला आपण एखाद्या दिवशी इकडे येऊ मस्त असं इंस्टावर रील्स वगैरे शूट करायला. चला आता बास खाली जाऊया आपण.
काहीच वातावरण इकडे छान आहे ना, वर टेकावर बसून मस्त आपला एकदम काहीतरी स्नॅक्स पार्टी म्हणा किंवा जेवण म्हणा इथं आपण इथे करूया, मस्त वाटते बघा. पण वातावरण असं पाहिजे गाईज. हां, तर श्रावणमध्ये वातावरण असं असते. आपल्याला वेकेशनला कुठं बाहेर जायची गरज नाही, मस्त असं आपलं बनाळ इथंच मिळते बघा. एवढे छान लोकेशन आहे. आणि तुम्हाला मगाशी मी दाखवले तिथं आतमध्ये ह्या झाडांच्या आतमध्ये एक रस्ता गेला आहे जो सेम माथेरानसारखा दिसतोय बघा. तिथं तर इंस्टावर रील शूट किती छान होते म्हणताय, मस्त वाटते बघा. आम्हाला काही एवढं इन्स्टा रील्सचं याड नाही आहे, एवढं काहीतरी एखादं असते. पण ज्यांना खरोखरच इंस्टावर रील्स शूट करायचे आहेत ना, तरी नक्की बनात येऊन शूट करू शकता. एकदम मस्त असं रील्स तुमचे बनतात बघा. बघून तर बस ब्लॉगर आहे भाई. तर गाईज आता आपण जाऊया वीरभद्राच्या देवस्थानाला. तिकडं रस्त्याच्या पलीकडे आहे बघा वीरभद्राचं मंदिर. आणखी एकदा लोकेशन बघून घेतलं, सुंदर नजारा. गाईज इथं कार्यालय पण मोठं बांधलंय ना आता बनशंकरी मंदिरात बघा. इथं आहे तर लग्नाला आलेली लोक वगैरे, ते लग्न राहिलं बाजूला. इकडे फोटोशूटला मात्र जरूर हजेरी असतात बघा. लग्न झालं का पहिला फोटोशूट इथे बनत असते सगळ्यांचा. हे बघा वडाचं झाड बनातलं, तुम्हाला वटसावित्रीच्या ब्लॉगमध्ये आहे हे झाड. तर गाईज हे आहे बघा बनशंकरी मंदिरातलं कार्यालय, मंगल कार्यालय आहे बघा. लॉक असल्यामुळे काय आतलं दाखवू शकत नाही. तर आता आपण चाललोय बघा वीरभद्राच्या मंदिराला. तर गाईज हे बघा रस्त्याच्या पलीकडे दिसते ना, हे वीरभद्रेश्वरांचं मंदिर आहे. तिकडं आपल्याला जायचं आहे आता. तर गाईज आता आपण आलोय बघा वीरभद्रेश्वरांच्या मंदिरात. आता इथं नैवेद्य नारळ करूया आणि मग निघूया. तर इथनं लोकेशन काही असं दिसतंय बघा. इथं रोड आहे आणि हे रोड जाते बजातला. तर मंडळी बघा आजचा ब्लॉग जो आहे ना तो अर्ध्यापर्यंत आहे. पूर्ण ब्लॉग दिवसभराचा केला असता तर मी तो 20 ते 25 मिनिटाचा होत होता. त्यामुळं आज फक्त बघा बनशंकरी आणि बनशंकरी मंदिराच्या परिसरातील आजूबाजूला असलेले आपले वीरभद्रेश्वर म्हणा, खंडोबा आणि दत्तगुरू महाराजांचं मंदिर एवढंच दाखवलेलं आहे बघा आजच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मळ्यातले देव आणि गावातले देव दाखवणार आहे. व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी आजचा व्हिडिओ पार्ट 1मध्ये केलेला आहे. तर गाईज आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया गाईज आपण उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.